आणि एकीकडे सत्तेत बसायचं, शिंदे साहेबांचा जय जयकार म्हणायचं, ते शिंदे साहेब देवेंद्र फडणवीसांचा जय जयकार करतात आणि त्याच फडणवीस साहेबांबद्दल बोलतात. प्रत्येक रेष माहिती तुमच्याबरोबर 1 वर्ष आणलोय, विसरू नका. 1 वर्षात सगळं ओळखून आलोय. त्यावेळेस सगळ्या गोष्टी बाहेर काढाव्या लागतील. आणि भुयारी गटावर ह्या फलटण शहरात सर्वांना माहिती वाळूचोर कोण आहे, कोण वाळूचोर होता, कुणाचे जेसीबी होते, कुणाच्या ह्या होत्या वाळू वाहणाऱ्या ट्रक होते, हे जगाला माहिती आहे. फलटण शहरातल्या प्रत्येक व्यक्तीला माहिती आहे. आणि विशेषतः मला सांगायचं आहे की आमच्यावर तुम्ही आरोप करताय, 1,00,000% ठीक आहे, चला तुमचे आरोप आपण विरोधक म्हणून समजून घेऊ. पण आज जे आमच्यावर बोलतात त्यांनी विचारायचं ना, त्यांचे नेते जे रघुनाथ राजे होते ते नगराध्यक्ष असताना पालखीच्या स्वागताला सुद्धा गेले नाहीत. आणि त्यावेळेस जे खड्डे बुजवले ते खड्डे रात्रीत पडलेल्या पावसात सगळं वाहून गेलं. त्यावेळेस कुठे गेला होता हा पोपट त्यावेळेस का बोलत नव्हता, त्यावेळेस का गप होता. आणि एकीकडे सत्तेत बसायचं, शिंदे साहेबांचा जय जयकार म्हणायचं, ते शिंदे साहेब देवेंद्र फडणवीसांचा जय जयकार करतात आणि त्याच फडणवीस साहेबांबद्दल बोलतात. हा प्रकार काय झाला माहिती का, की चुकीचा प्रकार तुम्ही करताय, मला बोलायला भाग पडू नका. आणि राहिला विषय टक्केवारीचा, अजिबात नाही. टक्केवारीचा विषय जाऊन तुमच्या त्या 3 नेत्याला विचारा, सगुणा माताच्या मालकीवरनं का भांडणं झाली, कुणाची भांडणं झाली. अहो तुम्ही तर पार्टनरशिप करता, आमच्यावर ठेकेचे आरोप करताना. सगुणा माताचे पार्टनर कोण होते, शिंदे साहेबाला कसं बाहेर काढलं, काढा ना, मला बोलायला भाग पडू नका. प्रत्येक रेष माहिती तुमच्याबरोबर 1 वर्ष आणलोय, विसरू नका. 1 वर्षात सगळं ओळखून आलोय. त्यावेळेस सगळ्या गोष्टी बाहेर काढाव्या लागतील. आणि भुयारी गटरमध्ये कोल्हापूरच्या शहाबरोबर कोण चर्चा करत होतं, रामराजेंच्या फोनचे रेकॉर्ड ते तपासा त्यावेळेच्या काळातले, आणि बघा किती वेळा फोन झालेत. 88 लाख रुपयाचं 88 लाखचं जे टेंडर होतं ते 118 कोटी रुपयाला का गेलं, 118 कोटीला कुणी केलं. माझी तर मागणी आहे नगराध्यक्षांना, ह्या निमित्ताने आता मागचं सगळंच रेकॉर्ड काढा आणि सगळ्या भ्रष्टाचाराच्या चौकशा करा. प्रत्येकाची मी त्यावेळेस तक्रार दाखल आहे, त्याची माझ्याकडे पोच आहे, त्यामुळे त्यात विषय येत नाही. आणि हे तुम्ही लाईटवरनं बोलता. T5 मध्ये काय घडलं ते तर जाहीर आहे. T5 मध्ये अंतर्गत लेखापरीक्षकांनी अहवाल दिलाय की त्यामध्ये पैशाचा भ्रष्टाचार झाला म्हणून. हिंमत असेल तर या व्यासपीठावर, तेलकडे साहेब आपण या व्यासपीठावर मी कागदपत्र घेऊन येतो, आपण वेळ आणि काळ सांगा. फक्त मोकळं बोलू नका, आमच्या नेतृत्वावर बोलाल तर जशास तसं बेताल वक्तव्याला उत्तर दिलं जाईल, हे लक्षात ठेवा.